मुंबईतील किंवा आसपासच्या लोकांना मराठी माणूस हा जो काय बाहेर चालला त्याच्यावर प्रत्येक जण ओरड करतोय. पण त्यांना जायचं कुठं, त्यांना घरं घेता येत नाहीत, विकतही घेता येत नाही. आणि सिडकोची जी काही पॉलिसी आहे ना, ज्याच्या नावावर एक घर असेल तर त्याला दुसरं घेता येत नाही. ही कशासाठी पाहिजे ही पॉलिसी? म्हणून माझा असा विचार आहे की त्यांना एक घर जरी असलं तरी त्यांना दुसरं घर घेण्यासाठी कोणताही अडी अडचणी येऊ नयेत, त्यांनी घ्यावं. वन रूम किचन एक घर घेतोय, त्याची फॅमिली मोठी होते, लहान मुलं आता मोठे होत आहेत, लग्नाला आले तर तो वन रूम किचन मध्ये राहतोय. जर त्याने काही पैसे कमवले असतील किंवा त्याला घ्यायची ऐपत तयार झाली असेल, त्यांनी दुसरं घेतलं पाहिजे. अरे अभिषेक बच्चनला 10 फ्लॅट घेऊ शकतो, परंतु माझा मराठी माणूस एक घर घेऊ शकत नाही आणखी. म्हणून ही अट आता रद्द झाली पाहिजे. ज्याला वाटेल त्याने ते घर घेतलं पाहिजे. पत्नीच्या नावे घर असलं तर पती घेऊ शकेल, घेतलं पाहिजे ना. का नाही घेऊ? अरे कुटुंब, मराठी कुटुंब एकत्र येऊ द्या ना. आणि हे घर विकण्यासाठी आम्ही करोडो रुपये एजंटला देतोय, ते आमचे घर विका. मुंबईमध्ये, नवी मुंबईमध्ये काय परिस्थिती आहे? किती घर बाकी आहेत? म्हाडाचे किती घर बाकी आहेत? का घर बाकी आहेत? तुमच्या ह्या जाचं काठीमुळे. डोमिसाईल सर्टिफिकेट 15 वर्षाचा रहिवासी असला पाहिजे. कशासाठी पाहिजे रे बाबा? त्याच्याकडे इलेक्शन कार्ड आहे, आधार कार्ड आहे, राशन कार्ड आहे, त्याची मुलं तिथं शाळेत शिकतात. ही अट कशासाठी पाहिजे? म्हणजे माझ्या इच्छा असून सुद्धा मी घर विकत घेऊ शकणार नाही. मग जर झोपडपट्टीमध्ये जर मी एखादी झोपडी घेतली, मग ते अधिकृत राहिलो तर तिथेही तुम्हाला त्रास होतो. म्हणून हे डोमिसाईल सर्टिफिकेट जे अट आहे ही रद्द करायचा माझा विचार आहे. आणि दुसरं घर घेता येईल हे सुद्धा मी या वेळेला त्याच्यावर सुद्धा निर्णय घेणार आहे. माझे पसंतीचे घरे घराची किमती पण कमी करायचं नाही, त्याच्या संदर्भामध्ये फक्त एक खारघरचं जे काय आहे ना, ते प्राईम लोकेशन आहे म्हणून त्याची किमती वाढलेल्या आहेत. दुसऱ्या घराच्या किमती सुद्धा मी कमी केलेल्या आहेत. 10% अपसेट प्राइस पेक्षा त्याचे कमी केलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये आणखीनही काही मला करता येईल का, यासाठी माननीय एकनाथ शिंदे साहेब जे खात्याचे मंत्री आहेत त्यांच्याशी चर्चा आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून जर आणखीन कमी करता आल्या तर मी करायचा प्रयत्न करणार आहे. मी या येणाऱ्या बोर्ड मीटिंग मध्ये या पद्धतीचा ठराव घेणार आहे. आणि जर मला आवश्यकता वाटली तर मी ते कॅबिनेट समोर सुद्धा हा प्रस्ताव आणणार आहे. आणि हे अट रद्द करायचेच माझा मानस असल्यामुळं मी त्या पद्धतीने प्रयत्न करेन.